शिवाई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आलो आहे जुन्नर तालुक्यातल्या आणे नावाच्या गावामध्ये. हे जे समोरचं घर दिसतंय हे घर आहे मयत तुषार रामदास दाते यांचं. वय त्यांचं अवघं 36 होतं आणि त्यांचा निघून असा खून या ठिकाणी 10 दिवसापूर्वी झाला. आज दशक्रिया होती. हा जो तुषार रामदास दाते आहे त्यांचा हा गोठ आहे. या गोठ्यामध्ये जवळपास 17 गायी आहेत त्यांच्या आणि हे सगळं दूध वगैरे व्यवसाय, दूध वगैरे विक्री करून आपल्या कुटुंबाची ते गुजरण करतात. आता तिथं काही घरातले लोक गाईचं दूध देखील काढत आहेत. आज 10 दिवस झालेली आहे. पोलिसांनी, आळेफाटा पोलिसांनी आरोपी देखील गजाआड केलेला आहे. तर झालं असं की तुषार रामदास दाते यांना 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी आणि ते पत्नीसह राहतात. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जनावरांचा त्यांचा गोठा आहे. झालं आहे काय एक आरोपी मनोज हांडे नावाचा हा आहे त्या अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा परिसरामधला हा आरोपी आहे. परंतु त्या चॅटिंगचा गैरफायदा घेऊन ब्लॅकमेल करून लागला होता. याच्यामध्ये सगळं हा प्रकार जास्तच झाल्यामुळं तुषार दाते यांनी आणि पत्नीने या आरोपीच्या विरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये हा जो मनोज हांडे जो आरोपी आहे याला अटक देखील पोलिसांनी केली होती. मला असं समजलं की त्याला येरवड्याला देखील नेण्यात आलं होतं. हे झाल्याच्या नंतर तो ज्यावेळी तो सुटून आला जामिनावर त्याच्या डोक्यामध्ये हा राग होताच आणि त्याने या कुटुंबाला त्रास देण्यासाठी प्रयत्न चालू केले. मला अशी माहिती मिळाली तो सुटून आल्याच्यानंतर पुन्हा या गावामध्ये या ठिकाणी आला होता. आला असताना हा मनोज हांडे दिसल्याच्या नंतर आपले तुषार रामदास दाते यांनी त्याला अडवलं आणि त्याला काही समजून सांगितलं. त्याच्यामध्ये वाद पण झाला होता आणि त्याच्यामध्ये काही मारहाण याला झालेली होती. त्या आरोपीला मनोज हांडे याला मारहाण केली होती. हा डबल राग त्याच्या मनामध्ये साचून होता आणि तो अनेक दिवसापासून या तुषार रामदास दाते यांचा काटा काढण्याचा प्रयत्न करत होता. झालं काय का 10 दिवसापूर्वी आदल्या दिवशी तो ह्या आणि परिसरामध्ये काही लोकांना दिसला. तर हे तो आलाय असं या तुषार दाते यांना लोकांनी इन्फॉर्म पण केलं. परंतु त्यांनी असं विशेष काय असं काय त्याच्यामध्ये काळजी घेतली नाही. पोलिसांना लगेच फोन वगैरे करायला हवा होता. झालं काय पहाटे 5च्या सुमारास हे सगळं कुटुंब हे सगळं गाईगुरं सांभाळणारं दुधाचा धंदा करणारा असल्यामुळं पहाटे उठले आणि तुषार दाते हे जे आहेत हे तिकडं गवताची मुळे इथं या ठिकाणी घेऊन आले. आता मी जिथं थांबलो आहे याच ठिकाणी ते येत असताना इथंच तो रात्रभर हा मनोज हांडे दाबा धरून बसला होता, लपून बसला होता. हे जसे मुळी टाकायला गेले मला असं कळलं का अगोदर एक मुळी टाकली, परत टाकली, तिसरी मुळी आणली. तेव्हा त्याचा फायदा घेऊन या मनोज हांडेने खूप एक धारदार असं शस्त्र होतं हातामध्ये त्याने थेट हल्ला चढवला तुषार दातेंवर आणि एक ना दोन तब्बल मला माहिती अशी समजली का 22 वार झाले. आता 22 वार करत असताना आपला पती काय येत नाही म्हणून त्यांची पत्नी या ठिकाणी बघायला आली होती. काय झाले इथं पाहते तर काय तर हा आपल्या पतीवर हा हल्ला होतोय. त्यामुळे ती घाबरली आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आरडाओरडा सुरुवात झाल्याच्या नंतर घरात झोपलेले तुषार यांचे आई वडील जागे झाले. परंतु ही सगळी तो आरोपी जो आहे मनोज हांडे इतका पिसाळला होता तर त्याने इथं हल्ला केल्याच्या यांचा खून केल्याच्या नंतर त्या तुषार दाते यांच्या पत्नीच्या पाठीमागं लागला आणि ती पत्नी पुढे पळत होती आणि हा पाठीमागं लागला होता. ती पत्नी मोठ्या प्रमाणे आरडाओरडा करत होती आणि त्याच्यामुळे तिचा जीव वाचला. नंतर तो असाच कुठंतरी इकडं खडी मशीन का काहीतरी परिसर आहे त्या ठिकाणी तो हा आरोप फरार झाला. नंतर ही घटना घडल्याच्या नंतर सगळं पोलिसांनी वगैरे चौकशी वगैरे करून या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि असं एक चांगला संसार मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आहे तुषार रामदास दाते यांच्या जाण्याने. आणि खूपच गंभीर अशी घटना होती. अतिशय काळजाचा म्हणजे थरकाप उडेल असा तो प्रकार होता.